ज्ञानेश्वरी पठण अध्याय 13 ओव्या 251 ते 275 श्लोक 0। ऐसे या जतना चालणे जया अर्जुना, हे अनिर्वाच्या परिमाना पुरे जेना। त्वय मोहाचे निसांगडे, लासी पिली धरी तोंडे, तेथ दातांचे आगरडे लागती जैसे। का स्नेहाळू माये, तानियाची वास पाये, तिये दिठी आये हळू वारजे। नाना कमळदळे, डोलवी जती ढाळे, तो जेने पाडे बुबळे वारा घेपे। थैसे नि मार्दवे पाय, भूमीवरी निसितू जाय, लागती तेत होय जीवा सुख। ऐसिया लघिमात चालता, कृमी कीटक पंडुसुता, देखे तरी मागवता हेची निघे। म्हणे पाव धडफडील, तरी स्वामीची निद्रा मोडईल। रचलेपणा पडैल ज्योतिहन, या काकुळती वाहणी घे मागवती, कोणीही व्याप्ती नवची वरी। जीवाचे नावे तृणातेही नोलंडावे, मगन लेखिता जाणावे हे गोठी। मुंगिये मेरून ओलांडावे, मशका सिंधून तरावे, तैसा भेटलियान करावे अतिक्रमू। ऐसी जयाची चाली, कृपा फळी फळा आली, देखसी जियाली दयावाचे। स्वये श्वासनेची सुकुमार, मुखमोहाचे माहेर, माधुर्या दाहले अंकुर दशन तैसे। पुढा स्नेह पाधरे, महागा चालती अक्षरे, शब्द पाठी अवतरे कृपा आधी। तव बोलणेची नाही, बोलो म्हणे जरी काही, तरी बोल कोणाही खुपेल का। बोलता अधिकुही निघे, तरी कोणाही वरविन लगे, आणि कोणासीन रिघे शंका मनी। मांडिली गोठी हनक मोडैल, वासी पैल कोणी उडैल, ऐकोनीची ओवांडिल कोणी जरी, तरी दुवाळी कोण नोहावी, भोई कवनाची नुचलावी। ऐसा भाव जीवी म्हणून उगा, मग प्रार्थीला विपाये, जरी लोभे बोलो जाये, तरी परिस्तया होय माय बापू।
कानाद ब्रह्मची मुसे आले की गंगापय असले पतिव्रते आले वार्धक्य जैसे तैसे साच्या आणि मवाळ मिथले आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे विरोधवाद बळू प्राणी ताप ढाळू उपहासू छळू वर्मस्पर्शू आतु वेगु विंदाणू आशा शंका प्रतारणू हे संन्यासिले अवगुणू जया वाचा आणि तयाची परिकिरीटी थांबू जयाची ये दिठ्ठी सांडिलिया भ्रुकुटी मोकळिया काजे भोवती वस्तू आहे तिये रूप शके विपाये म्हणून वासून पाहे बहुत करुणी ऐसाही कोणे एके वेळे भितरले कृपेचे निबळे उघडोनिया डोळे दृष्टी घाली रामकृष्ण हरी